आज मी तुमच्यासोबत खूप फेमस रेसिपी शेअर करणार आहे। पंढरपूरची बाजारी आमटी खायला खूप टेस्टी लागते, बनवायलाही सोपी आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूया। इथं 5 प्रकारच्या डाळी एक एक चमचा भरून घेतलेल्या आहेत। 1 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा तूर डाळ। ह्या सर्व डाळी नॉर्मली आपल्या घरामध्ये असतात आणि ही आमटी मिक्स डाळीची बनवली जाते। आता या सर्व डाळी छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्या। डाळी धुवून घेतल्यानंतर लगेचच डाळी कुकरमध्ये लावून घ्यायच्या आहेत। तर कुकरमध्ये मी डाळी टाकून पाणी टाकून घेतलं, सोबतच हळद मीठ टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं। आणि झाकण लावलं की कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या। 3 शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजली जाते। आता आपल्याला डाळीची पुढची प्रोसेस करायची आहे। आमटीचा मसाला तयार करून घ्यायचा। त्याच्यासाठी पॅन गॅसवर ठेवलेला आहे। पॅनमध्ये मूठभर खोबरं घालून घ्यायचं आणि खोबरं हलकं लालसर रंगावर भाजायचं। खोबरं भाजत आलं की 1 चमचाभर खसखस इथं टाकून घ्यायची आणि खसखस देखील मस्त खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायची। भाजलेलं खसखस खोबरं काढून ठेवायचं आणि परत तोच पॅन गॅसवर ठेवून घ्यायचा। त्याच पॅनमध्ये परत तेल गरम करून घ्यायचं। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकून छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायच्या सर्व जिन्नस। मध्यम आकाराचे 2 कांदे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 10-15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर। आता या सर्व जिन्नस भाजून ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि भाजलेल्या सर्व गोष्टी हलक्या थंड करायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम छान फाईन पेस्ट ह्याची करून घ्यायची। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि छान याला वाटून घ्यायचं। थोडंसं पाणी देखील टाकून घ्यायचं, म्हणजे ही जी पेस्ट असते ती छान मऊसूद अशी मिक्सरमधून निघते। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान पेस्ट करून घेतली आहे। आता जी डाळ आपण शिजून घेतली होती ती डाळ मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे। आता आमटीला डाळ मिक्सरमध्येच फिरून घेतली जाते। तर इथं मी छान अशी मिक्सरमध्ये डाळ फिरून घेतलेली आहे। आमटी जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायची असेल तर डाळ थोडी अर्धी वापरली तरी चालेल, म्हणजे अर्धा चमचा नाही। तर डाळ शिजून घेतल्यानंतर काही डाळ तशीच म्हणजे त्यातली अर्धी डाळ मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आणि अर्धी तशीच ठेवून द्यायची, म्हणजे आमटी जी आहे ना ती एकदम घट्टसर होत नाही। आमटी नॉर्मल बनवायची असेल तर डाळ थोडी जास्त टाकली की आमटी घट होते। म्हणून डाळ शिजल्यानंतर काय होतं, डाळ शिजून जास्त होते आणि मग आमटीमध्ये वाटल्यानंतर लगेच आमटी घट्टसर होते, कारण दुसरे मसाले वगैरे देखील त्याच्यात घातलेले असतेच म्हणून। तर मग अर्धीच डाळ मी इथं फिरून घेतली। जर तुम्हाला आमटीची क्वांटिटी जास्त करायची असेल चांगलं पातेले भरून तर ही डाळ तुम्ही पूर्ण वापरू शकता। आता 5 चमचे डाळ घेतली आहे, त्याच्यात ना छान 8-10 जण आमटी खाते, एवढी आमटी बनते। तर तुम्हाला एवढी आमटी बनवायची नसेल तर यातली अर्धी डाळ मिक्सरमध्ये फिरून बाकीच्या उरलेल्या डाळीला साधी फोडणी देऊन खाल्ली तरी चालते, नाहीतर तेला मिठातली ही मिक्स डाळ खायला खूप भारी लागते। तर आता इथं मी या डाळी मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशा फाईन इथं मिक्सरमध्ये मी डाळ फिरून घेतलेली आहे। तर आता आपण घेऊयात आमटी बनवण्यासाठी। आता पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून टाकू शकता। तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर जिरे टाकून घेतले आणि तेलामध्ये जिऱ्याची छान फोडणी दिली। जिरे छान फुलल्यानंतर जो आपण मसाला घेतलेला होता ना वाटून, तो मसाला घ्यायचा। आता बऱ्याच जागेवर मोहरी जिऱ्याची फोडणी दिली जाते, कढीपत्ता टाकला जातो, तर आमच्या घरी आमटीला आम्ही फक्त जिऱ्याचीच फोडणी देऊन वाटलेला मसाला घालून देतो आणि काळ्या मसाल्यातली जर आमटी करत असलो तर जिरे देखील टाकत नाहीत। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने फोडणी देऊ शकता, कारण थोडीफार फोडणीची प्रोसेस मागं पुढं होऊ शकते। तर आता जो मसाला वाटून घेतलेला होता तो मसाला मी टाकून घेतलेला आहे। छान 2-4 मिनिट हा मसाला मध्यम गॅसवर परतून घ्यायचा। तर मसाला परतून झाला की लगेचच याच्यामध्ये
पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला आपला फ्राय झालेला आहे, तेल मसाल्याने सोडलेला आहे, म्हणजे मसाला आपला छान परतून झाला आहे। आता आपण लाल तिखट, धना जिरा पावडर सोबत गरम मसाला टाकून घ्यायचा। मसाले तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार टाकून घेऊ शकता। मसाले छान पेस्टसोबत मिक्स करून जी डाळ आपण मिक्सरमध्ये फिरवली होती ती डाळ टाकून घ्यायची आणि तुम्हाला आमटी किती बनवायची त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करून इथं पाणी घालून घ्यायचं आमटीमध्ये। आता चवीनुसार परत वरतून मीठ टाकून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 5-6 मिनिट आमटी उकळून घ्यायची। तर मी इथं लाल तिखट आणि गरम मसाला, धना पावडर वगैरे टाकला आहे। लाल तिखटाच्या जागी तुम्ही काळा मसाला वापरला तरी चालेल। आता तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर माझ्यासारखी लाल चटणी टाकली तरी चालेल। या चटणीमध्येही आणि काळ्या मसाल्यामध्येही आमटी खायला खूप भारी लागते, एकच नंबर। कारण 5 प्रकारच्या डाळी या आमटीमध्ये मिक्स असतात, म्हणून या आमटीला टेस्ट एक नंबर येते, जबरदस्त येते। ही आमटी चपाती संग, भाकरी संग किंवा भातासंग तर एकच नंबर लागते। तुम्हाला हवी त्याच्यासोबत खाऊ शकता आणि खूप भारी आमटी लागते। तर मी छान 5-6 मिनिट लो टू मिडियम गॅसवर ही आमटी शिजून घेतली। इतका घमघम घमघम सुवास सुटला होता ना घरात, एकच नंबर, खूप भारी। तर ही मी आमटी संध्याकाळच्या वेळेस केलेली होती, सोबत बाजरीच्या भाकरी आणि पांढरा भात बनवला होता। तर मस्त इथं गरमागरम आपली आमटी तयार झाली। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।